Hello everyone. Today we are going to discuss about our our second chapter in transmission line parameters and performance. काल आपण डिस्कस केलेत की ट्रान्समिशन लाईनचे जे पॅरामीटर्स आहेत ते कोणते आहेत. तर 3 पॅरामीटर्स आहेत, रेजिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स यांच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. आणि हे जे आहे ते ट्रान्समिशन लाईन्सचे 3 मेन इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत. लास्ट लेक्चरमध्ये आपण हे 3 पॅरामीटर्स इन शॉर्टमध्ये स्टडी केलेलं आहे. तर आपला नेक्स्ट पॉईंट जो आहे, इलेक्ट्रिसिटी रूल फॉर अलावेबल व्होल्टेज ड्रॉप. तर इलेक्ट्रिसिटी रूल जो आहे, अलावेबल व्होल्टेज ड्रॉप मीन्स व्होल्टेजचं व्हेरिएशन कितीपर्यंत होऊ शकतं, त्याचे हे इंडियन गव्हर्मेंटने स्टँडर्डायझेशन केलेले ते रूल्स आहेत. तर व्होल्टेजची रेंज जर 650 और 250 असेल, मीन्स लो ट्रान्समिशन व्होल्टेजची लाईन असेल, मीन्स LT लाईन असेल, तर जे काही व्होल्टेजचं व्हेरिएशन आहे ते ±6% फॉर द डिस्ट्रीब्युशन लाईन. मीन्स व्होल्टेजची लेवल जर डिस्ट्रीब्युशन लाईनसाठी जे व्होल्टेज व्हेरिएशन आहे ते 6% ठेवलेलं आहे. आणि मीन्स जर 650पर्यंतची रेंज असेल तर 6% व्होल्टेज ड्रॉप त्याच्यामध्ये कन्सिडर केला जाऊ शकतो. जर व्होल्टेजची रेंज 33 kV असेल तर जे ट्रान्समिशन अँड फीडर लाईन्स जे असतात त्यांच्यामधलं व्हेरिएशन 6 to 9% व्होल्टेज व्हेरिएशन तिथं अलावेबल केलं जातं. जर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज असेल, एक्स्ट्रा हाय व्होल्टेजची रेंज काय आहे, अबव 330 kV. तर अबव 33 kV दी अलावेबल व्होल्टेज ड्रॉप इज ±12%. मीन्स जर डिस्ट्रीब्युशन लेवलचं व्होल्टेज असेल तर त्यामध्ये जे होणारे चेंजेस आहेत किंवा व्हेरिएशन्स आहेत ते अलावेबल व्होल्टेज व्हेरिएशन्स इज 6%. मीन्स 6% इन्क्रीज होऊ शकतं व्होल्टेज किंवा 6% कमी होऊ शकतं, म्हणजे तेवढं व्हेरिएशन त्या सिस्टीमला चालतं. बट ट्रान्समिशनचं व्होल्टेज 33 kV आहे, तर त्यामध्ये जे व्होल्टेज व्हेरिएशन्स आहे ते 6 to 9% अलावेबल आहे. आणि जर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज असेल तर अबव 33 kV असेल तर जी व्होल्टेजची रेंज आहे ती 12% ट्रान्समिशनसाठी दिलेली असते. रेजिस्टन्स आर इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. रेजिस्टन्स जो आहे, कंडक्टर्समध्ये काय होत असतं, कंडक्टर्समध्ये पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतो. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट मीन्स रेजिस्टन्स टेम्परेचर इन्क्रीज झाला तर रेजिस्टन्स पण इन्क्रीज होतो आणि करंट जो आहे तो कमी होतो. दिस इज कॉल्ड ॲज टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. अँड पॉझिटिव्ह कंडक्टर्स जे असतात, कंडक्टर्समध्ये पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतं. कंडक्टरसाठी पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, इन्सुलेटरसाठी निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. मीन्स कंडक्टरमध्ये काय होतं, जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसं रेजिस्टन्स इन्क्रीज होत असतो. रेजिस्टन्स इन्क्रीज झाला म्हणजेच करंट कमी होत असतो. बट इन केस ऑफ इन्सुलेटर जो आहे तो निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतो. मीन्स जसं टेम्परेचर वाढेल तसं रेजिस्टन्स कमी होतो आणि करंट इन्क्रीज व्हायला लागतो. आणि जो इन्सुलेटर जो आहे तो आपली त्याची इन्सुलेशन करण्याची जी प्रॉपर्टी आहे ती थोड्या टाईमने डिटोरिएट व्हायला स्टार्ट होते. दिस इज द निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. मीन्स यामध्ये काय सांगितलं आहे, वेन लाईन सप्लायज पॉवर ड्यू टू हिटिंग इफेक्ट ऑफ करंट द रेजिस्टन्स इन्क्रीज. मीन्स पॉवर जशी इन्क्रीज होईल त्या प्रपोर्शनमध्ये रेजिस्टन्स पण इन्क्रीज होतो. सो व्हाईल कॅल्क्युलेटिंग रेजिस्टन्स टेम्परेचर इज ऑल्सो टू बी टेकन इन टू अकाउंट. मीन्स जेव्हा आपण ट्रान्समिट करत असतो ट्रान्समिशन लाईनवरून, तेव्हा रेजिस्टन्सचं पण कॅल्क्युलेशन त्यामध्ये ॲड केलं पाहिजे. तर रेजिस्टन्सचा एक इम्पॉर्टंट मेन फॉर्म्युला आहे
असतो R2 इज इक्वल्स टू R1 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1 T2 minus T1. This is the formula for the calculating the resistance. So R2 जो आहे त्याला आपण फायनल रेजिस्टन्स असं म्हणतो. R1 जो आहे तो इनिशियल रेजिस्टन्स असतो. अल्फा 1 इज टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स मीन्स काय, तर टेम्परेचरचा रेजिस्टन्सवर होणारा इफेक्ट. टेम्परेचर कोएफिशियंट मीन्स ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर चेंज होत असताना त्या मटेरियलचा रेजिस्टन्समध्ये काय चेंज होतो आणि रेजिस्टन्सवर चेंज झाल्यामुळं करंटमध्ये काय चेंज होतो हे या टेम्परेचर कोएफिशियंटच्यावरून आपल्याला समजतं. बेसिकली कंडक्टरसाठी पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतो आणि इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर्स असतात त्यांच्यासाठी निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतो. तर हा जो फॉर्म्युला आहे तो टेम्परेचर कोएफिशियंटचा मीन्स एका पर्टिक्युलर टेम्परेचरसाठी रेजिस्टन्स किती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला जातो. यामध्ये अल्फा जे आहे अल्फा 1 इज टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ दॅट मटेरियल. ओके, नंतर आपण बघूया इंडक्टन्स ॲज अ पॅरामीटर. ओके, इंडक्टन्स आपल्याला बेसिकली इंडक्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, Ln phi by I. इंडक्टन्सचा फॉर्म्युला N मीन्स नंबर ऑफ कंडक्टर्स, phi इज द फ्लक्सेस अँड करंट विच इज द फ्लो थ्रू दॅट वायर or conductor which is called as the inductance. The unit of inductance is Henry. Then N phi by I means N is the number of conductors, phi is the fluxes which is produced due to flowing of current through that conductor, and I is the current which flows through that conductor. Okay, then resistance and inductances of line can be shown uniformly distributed all over the length. मीन्स ट्रान्समिशन लाईन जर आपली अशी असेल तर रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स जो आहे तो आपण असा डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट केलेला आपण दाखवू शकतो. बट हेच आपल्याला ह्या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. आणि अशी आपली ट्रान्समिशन लाईन असते. दिस इज VS दॅट इज सेंडिंग इन व्होल्टेज, दिस इज VR रिसिविंग इन व्होल्टेज. आणि ही जी आपली ट्रान्समिशन लाईन त्याच्यामधला जो रेजिस्टन्स आहे तो आणि इंडक्टन्स त्या कंडक्टरचा जो इंडक्टन्स आहे तो ॲज अ सिरीजमध्ये आपण दाखवलेला आहे. आणि जो इथं लोड इम्पिडन्स ZL म्हणून इथं आपण लास्टला कन्सिडर केलेला आहे. बट जनरली दीज कॅन बी शोन लम्प्ड टुगेदर. मीन्स ट्रान्समिशन लाईनचा रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स जे असतात ते लेंथ म्हणजे जेवढा तो कंडक्टरची लेंथ आहे मीन्स तेवढा तो त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स अलॉंग द लेंथ पसरलेला असतो डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क. बट आपण दाखवताना लम्प्ड नेटवर्कमध्ये म्हणजेच एकत्रित करून आपण दाखवतो. एकत्रित करून कसं, रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि ZL. दिस इज कॉल्ड ॲज दी लोड इम्पिडन्स. अँड पॅरामीटर्स R and L लम्प्ड. लम्प्ड मीन्स लम्प्ड नेटवर्क. लम्प्ड मीन्स हे दोन्हीचं एकत्रीकरण करून जे काही प्रेझेंटेशन केलेलं असतं त्याला लम्प्ड नेटवर्क असं म्हणायचं आहे. ओके, दिस इज दी R and L. दिस इज दी पॅरामीटर्स ऑफ द ट्रान्समिशन लाईन. तर ट्रान्समिशन लाईनचे रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स जो आहे आपण लम्प्ड नेटवर्कमध्ये दाखवलेला आहे. बट ट्रान्समिशन लाईनचा कॅपॅसिटर जो आहे तो आपण कॅपॅसिटर दाखवताना आपण अशा पद्धतीनं दाखवलेलं असतं. कॅपॅसिटर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे हे कॅपॅसिटरचं. ओके, इथं VS सेंडिंग इन व्होल्टेज,
VR, विच इज रिसिविंग एंड व्होल्टेज. कॅपॅसिटन्स जो आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलेला दाखवतो. टू कंडक्टर्स कनेक्टेड टू व्होल्टेज अँड सेपरेटेड बाय सम डिस्टन्स. कंडक्टर 1 आहे, कंडक्टर 2 आहे, आणि हे जे 2 कंडक्टर्स आहेत ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहेत विथ दी पर्टिक्युलर डिस्टन्स. हे या 2 कंडक्टरमधलं डिस्टन्स आहे. आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटरची डेफिनेशन. कॅपॅसिटर्स म्हणजेच 2 प्लेटमध्ये 2 कंडक्टिंग प्लेट्स आणि त्यामध्ये जर डायइलेक्ट्रिक मटेरियल, इथं ट्रान्समिशन लाईनमध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणून एअर जे आहे हे यांच्यामधलं डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणून काम करतं, आणि दोन्ही कंडक्टिंग प्लेट्स ज्या आहेत त्या एअरच्या थ्रू सेपरेट केल्या जातात. त्यामुळं ट्रान्समिशन लाईनमध्ये ॲटोमॅटिकली कॅपॅसिटन्स एक्झिस्ट असतो. ओके, अगेन नेक्स्ट पॉईंट. आता आपण इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ ट्रान्समिशन लाईन RLC टुगेदर कसे शो करतात ते बघणार आहे. RLC रेजिस्टन्स, ट्रान्समिशनचा रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स. तर रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स जे आहेत ते सिरीजमध्ये, आणि कॅपॅसिटन्स जो आहे तो पॅरललमध्ये कनेक्ट केला जातो. VS VR. This is the simple configuration of equivalent circuit configuration of transmission line. This is the equivalent circuit means इथं काय दाखवलेलं आहे, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स सिरीजमध्ये आणि कॅपॅसिटर जो आहे तो पॅरललमध्ये आपल्याला शो केलेला आहे. ओके, ट्रान्समिशन लाईनचा हा रेजिस्टन्स आहे, ट्रान्समिशन लाईनचा हा इंडक्टन्स आहे, आणि ट्रान्समिशन लाईनचा हा कॅपॅसिटन्स आहे. त्याचं इक्विव्हॅलंट सर्किट जे आहे त्याचं रिप्रेझेंटेशन अशा प्रकारे दाखवलेलं असतं. ऑल पॅरामीटर्स आर शोन लम्प्ड मीन्स कॉन्सन्ट्रेटेड मीन्स ग्रुपने म्हणजे डिस्ट्रीब्युटेड केलेलं नाही आहे, तर तिन्ही पॅरामीटर्सचं लम्प्ड नेटवर्क आपण इथं बनवलेलं आहे. नाव even if there is no load at receiving end and due to the formation of capacitance across the line, current IC is drawn by the line which can be found as means इथं तर लोड नाही तरी पण इथं कॅपॅसिटन्स ऑटोमॅटिकली ट्रान्समिशन लाईनमध्ये फॉर्म होतो आहे. म्हणजेच कॅपॅसिटन्स कशा थ्रू फॉर्म होतो आहे, तर ट्रान्समिशन लाईन्स 2 कंडक्टर्स आणि त्यामधले जो डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे त्यामुळे आपल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये कॅपॅसिटन्स फॉर्म होतो, आणि कॅपॅसिटन्स फॉर्म झाल्यामुळे चार्जिंग करंट त्या लाईनमधून फ्लो होत असतो. तर चार्जिंग करंट काय आहे, चार्जिंग करंट IC विच इज फ्लो ड्यू टू दी कॅपॅसिटन्स ऑफ दॅट लाईन मीन्स IC is the charging current which is V divided by XC. That means XC is the capacitive reactance. कॅपॅसिटर ट्रान्समिशन लाईनमध्ये प्रेझेंट असल्यामुळं चार्जिंग करंट फ्लो होतो, आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे चार्जिंग करंट IC इज इक्वल्स टू V by XC. XC is the capacitive reactance. We know XC formula. XC is equals to 1/2 pi FC. हे वर जाऊन 2 pi FC V 2 pi C V असं याचं कॉम्बिनेशन बनणार आहे. तर IC इज इक्वल्स टू काय येणार त्यानंतर V2 2 pi CV. देन त्यामुळं चार्जिंग करंटचं इक्वेशन काय बनणार आहे, चार्जिंग करंट IC इज इक्वल्स टू 2 pi FC 2 pi CV 2 pi CV. This is the charging current equation. This current leads the voltage VR by 90 degree, due to which
The DC power factor of the line improves, which helps in improving efficiency of the line. Means due to this charging current, this current leads the voltage. Means ह्या चार्जिंग करंटमुळे जे काही व्होल्टेज जे आहे ते लीड होतं, करंट जो आहे तो लीड होतो, कॅपॅसिटिव्ह करंट बनतो ट्रान्समिशन लाईनमधला. त्यामुळे जो ट्रान्समिशन लाईनचे जो पॉवर फॅक्टर आहे तो इम्प्रूव्ह होतो. आणि ट्रान्समिशन लाईनचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह झाल्यामुळं जी ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी आहे तीसुद्धा इन्क्रीज होते. दी इफेक्ट्स ऑफ RLC पॅरामीटर्स ऑन द परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन डिस्कस्ड. ओके, नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहे की RLCचा इफेक्ट ट्रान्समिशन लाईन्सवर काय होतो. तर ओव्हरऑल इफेक्ट्स ऑफ दिस पॅरामीटर्स. ओव्हरऑल इफेक्ट आपण RLCचा ओव्हरऑल इफेक्ट काय काय होतो, तर व्होल्टेज ड्रॉप इन द लाईन ड्यू टू रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स. रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स ट्रान्समिशन लाईनमध्ये प्रेझेंट असल्यामुळे व्होल्टेज ड्रॉप जो आहे लाईनमध्ये तो होतो. व्होल्टेज रेग्युलेशन जे आहे या पॅरामीटर्समुळे पुअर भेटतं. व्होल्टेज रेग्युलेशन मीन्स व्होल्टेज रेग्युलेशन जे आहे ते कमी भेटतं. पॉवर लॉसेस इन द लाईन. ॲज द रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स प्रेझेंट इन दी ट्रान्समिशन लाईन, पॉवर लॉसेस जे असतात ते पण इन्क्रीज होतात. ड्यू टू लॉसेस इफिशियन्सी डिक्रीज. लॉसेस प्रेझेंट असल्यामुळं इफिशियन्सी जी आहे ती ट्रान्समिशन लाईनची डिक्रीज होते. ऑन ओपन सर्किट ऑर लाईट लोड VR इज ग्रेटर दॅन VC. मीन्स ही आपली ट्रान्समिशन लाईन आहे आणि या ट्रान्समिशन लाईनमध्ये इथं नो लोडची कंडिशन असेल किंवा ओपन सर्किटेड असेल किंवा लोड नसेल तर रिसिविंग एंड व्होल्टेज आहे हे VS असतं आणि हे VR असतं. तर जेव्हा असे कंडिशन असेल, जेव्हा लोडच नसेल किंवा लाईट लोडेड लाईन असेल तर रिसिविंग एंड व्होल्टेज इज ग्रेटर दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज. ड्यू to this parameter, receiving end voltage is greater than the sending end voltage, and this is called as the Faraday effect also in electrical power system. Means when we get receiving end voltage more as compared to the sending end voltage, then this term is referred as Faraday effect in electrical power system. Due to capacitance of the line, charging current flows in the transmission line. ट्रान्समिशन लाईनमध्ये कपॅसिटन्स प्रेझेंट असल्यामुळे चार्जिंग करंट फ्लो होतो. दिस चार्जिंग करंट प्रोड्यूस ॲडिशनल ट्रान्समिशन लॉस. जर ट्रान्समिशन लाईनमधून चार्जिंग करंट फ्लो होत असेल तर ॲडिशनल पॉवर लॉस, कॉपर लॉस आणि व्होल्टेज ड्रॉप लाईनमध्ये प्रोड्यूस होतो. इफ ॲन ओपन सर्किट ऑर ॲट लाईट लोड ड्यू टू चार्जिंग करंट, रिसिविंग एंड व्होल्टेज VR बिकम्स मोर दॅन द सेंडिंग एंड व्होल्टेज. मीन्स ट्रान्समिशन लाईनच्या एंडला लाईट लोड असेल किंवा लोड कमी असेल किंवा लोडच नसेल त्यावेळी काय होतं, जे काही सेंडिंग एंड व्होल्टेज आहे ते लेस मीन्स सगळंच्या सगळं व्होल्टेज कुठं जाणार, रिसिविंग एंडला. त्यामुळे रिसिविंग एंडचं जे व्होल्टेज आहे इज मच ग्रेटर ॲज कम्पेअर टू सेंडिंग एंड व्होल्टेज. देन पॉवर फॅक्टर ऑफ द लाईन अल्सो अफेक्टेड ड्यू टू दिस पॅरामीटर्स. मीन्स ट्रान्समिशन लाईनचा रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स या 3 पॅरामीटर्समुळे पॉवर फॅक्टर जो आहे लाईनचा तो पण अफेक्ट होतो. ओके, अगेन this is diagrammatically representation of classification of transmission line. आपण लास्ट लेक्चरमध्ये ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. आता इथं आपण डिटेलमध्ये त्याचं स्टडी करणार आहे की शॉर्ट क्लासिफिकेशन जे आहे ते अकॉर्डिंग टू दी लेंथ, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन अँड लॉंग ट्रान्समिशन लाईन. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये काय दिलेलं आहे तर लेंथ जी आहे ट्रान्समिशन लाईनची
50 किलोमीटर मीन्स 50 किलोमीटर्सपर्यंत असेल तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, त्याची जी शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची जी व्होल्टेजची लेवल आहे ती 20 kV मीन्स 50 किलोमीटर अँड 20 kV असेल तर दॅट लाईन विल बी कन्सिडर्ड ॲज शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. देन its capacitance effect is very less and hence it can be neglected in calculation. So only resistance and inductance are taken for the studying purpose. Means short transmission line मध्ये फक्त रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स एवढेच दाखवले जातात इन केस ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. कपॅसिटन्सचा इफेक्ट जो आहे मीन्स त्याचे लेंथ जे आहे कमी असल्यामुळे कपॅसिटन्सचा इफेक्ट आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये निग्लेक्ट करतो. देन मीडियम ट्रान्समिशन लाईनची जी लेंथ जी आहे जर 50 to 150 किलोमीटरपर्यंत असेल आणि जी व्होल्टेजची रेंज आहे ती 20 to 100 kV पर्यंत असेल दॅट लाईन विल बी कन्सिडर्ड ॲज ए मीडियम ट्रान्समिशन लाईन. मीन्स लेंथ 50 to 150 km किलोमीटर अँड 20 to 100 kV व्होल्टेज रेंज असेल तर दॅट लाईन आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन म्हणून कन्सिडर करतात. आणि इथं व्होल्टेजची रेंज पण जास्त असते आणि लेंथ पण जास्त असते त्यामुळे कपॅसिटन्स तिन्ही कंपोनंट्स जे आहेत ते आपण इथं स्टडी करताना त्यांना प्रिफर करतो. मीन्स रेजिस्टन्स पण, इंडक्टन्स पण आणि कपॅसिटन्स तिन्ही पॅरामीटर्स आपण रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कपॅसिटन्स जे असतात ते मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण कन्सिडर करतो. आणि कपॅसिटन्स जो आहे इट कॅन बी टेकन ॲज शंट अक्रॉस द लाईन फॉर कॅल्क्युलेशन पर्पज. मीन्स लाईनच्या पॅरललमध्ये कपॅसिटन्स शो केलेला असतो RLC. लाईनचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये कपॅसिटन्स जो आहे शंट मीन्स पॅरललमध्ये कनेक्ट केलेला दाखवलेला आहे. मीन्स कॅल्क्युलेशन पर्पजसाठी आपण हे सर्किट बनवलेलं असतं. देन लॉंग ट्रान्समिशन लाईन, जी लेंथ ऑफ दिस लाईन इज मोर दॅन 150 मीन्स 150 किलोमीटरपेक्षा जास्त असेल लेंथ तर लॉंग ट्रान्समिशन लाईन कन्सिडर केलं जातं. इट्स ट्रान्समिशन व्होल्टेज इज मोर दॅन 100 volt. मीन्स जर लेंथ इज ग्रेटर दॅन 150 अँड द ट्रान्समिशन व्होल्टेज लेवल इज ऑल्सो ग्रेटर दॅन 100 kV then that line will be considered as long transmission line. As length as well as voltage much more, effect of capacitance cannot be ignored. या केसमध्ये सुद्धा लेंथ आणि व्होल्टेजची रेंज जास्त असल्यामुळे कपॅसिटन्सचा इफेक्ट जो आहे तो यामध्ये सुद्धा कन्सिडर केला जातो. ऑल द पॅरामीटर्स RLC आर कन्सिडर्ड युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ऑल अलॉंग द लाईन. मीन्स हे जी पेरिफेरी आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन RL अँड C तिन्ही पॅरामीटर्स जे आहेत ट्रान्समिशन लाईनचे ते ऑल ओव्हर लेंथमध्ये डिस्ट्रीब्युटेड केलेले असतात. द कॅल्क्युलेशन्स आर कॉम्प्लिकेटेड अँड विजिलस मेथड्स जे आहेत ते ह्या लाईनचा इफेक्ट मीन्स या कंपोनंटचा ट्रान्समिशन लाईनवर काय इफेक्ट होतो हे आणि काय चेंज होतो हे आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे पॅरामीटर्स जे आहेत ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण परफॉर्मन्स ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन स्टडी करणार आहे. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन त्यामध्ये काय तर या सेक्शनमध्ये आपण हे बघणार आहे की इफेक्ट्स ऑफ पॅरामीटर RLCमुळे रेग्युलेशन ट्रान्समिशन लाईनचं रेग्युलेशन, इफिशियन्सी आणि पॉवर फॅक्टरवर काय इम्पॅक्ट पडतो आणि रिलेटेड व्हेक्टर डायग्राम्स जे आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ते स्टडी करणार आहे. त्याच्या आधी व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन. व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन.
percentage voltage regulation R is equals to Vs minus Vr divided by Vr into 100. Voltage regulation आपण ट्रान्समिशन लाईनचं जर म्हटलं, when the line is supplying power, current passes through the line and there is a voltage drop due to R and XL. This affects the voltage at receiving end side, and receiving end voltage will be less than sending end voltage, and this drop is called as the VR is equals to Vs minus voltage drop. मीन्स जेव्हा आपण ट्रान्समिशन लाईनमधून पॉवर ट्रान्समिट करत असतो, ट्रान्समिशन लाईनचा जो काही इंडक्टन्स आणि रेजिस्टन्स असतो त्यामुळे व्होल्टेजमध्ये ड्रॉप होतो. तर सेंडिंग एंड व्होल्टेज जे आहे आपल्याला भेटणार आहे ते रिसिविंग एंडला जे आपल्याला व्होल्टेज भेटणार आहे व्ही आर इज इक्वल्स टू सेंडिंग एंडमधून जो काही हा व्होल्टेजचा ड्रॉप आहे तो रिड्यूस करून जो काही आपल्याला व्होल्टेज भेटतं ते रिसिविंग एंडला भेटतं. मीन्स रेग्युलेशन मीन्स काय तर ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स, त्यामुळे जो होणारा व्होल्टेज ड्रॉप आहे तो सेंडिंग एंड व्होल्टेजमधून जेव्हा आपण मायनस करतो त्यावेळेला आपल्याला कमी व्होल्टेज भेटतं ॲट द एंड ऑफ रिसिविंग एंड व्होल्टेज, अँड दिस इज कॉल्ड ॲज द व्होल्टेज रेग्युलेशन. दिस इज द फॉर्म्युला फॉर voltage regulation, percentage voltage regulation. That means Vs minus Vr divided by Vr. As per the Electricity Act, regulation shall be within limits of plus or minus 6%. Means electricity as per the Indian electricity rule plus or minus 6% पर्यंत voltage regulation ची लिमिट आहे. मीन्स व्होल्टेज जे आहे ते प्लस और मायनसच्या प्रपोर्शनमध्ये कमी जास्त अलाउएबल आहे. ओके, देन अगेन इफिशियन्सी ऑफ ट्रान्समिशन लाईन. नेक्स्ट efficiency of transmission line. Efficiency is equals to VR IR cos phi r divided by Vs Is cos of phi s into 100. ओके, इफिशियन्सीचा ट्रान्समिशन लाईनचा जो फॉर्म्युला आहे तो VR IR cos phi r डिवायडेड बाय Vs Is cos of phi s. VR जे आहे ते रिसिविंग एंडचं व्होल्टेज, IR इट रिप्रेझेंट्स रिसिविंग एंड करंट, cos phi s इज द पॉवर फॅक्टर ऑफ रिसिविंग एंड. डेफिनेशन काय आहे इफिशियन्सी? नॉर्मली इफिशियन्सीची डेफिनेशन काय असते? आउटपुट अपॉन इनपुट. दिस इज द बेसिक फॉर्म्युला ऑफ इफिशियन्सी इन इलेक्ट्रिकल सिस्टीम. आउटपुट काय आहे तर रिसिविंग एंडला जे काही व्होल्टेज आणि करंट भेटणार आहे ते आउटपुट, सेंडिंग एंड व्होल्टेजला जो काही सेंडिंग एंड व्होल्टेज आणि करंट आहे ते. नोईंग दी बेसिक आयडिया ऑफ पर्सेंटेज रेग्युलेशन अँड इफिशियन्सी. हे जे आहे पर्सेंटेज किती रेग्युलेशन आहे, मीन्स किती सेंडिंग एंड आणि रिसिविंग एंडमधला जो डिफरन्स आहे त्याला रेग्युलेशन आणि इफिशियन्सी, यावरून आपण ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स जो आहे कॅल्क्युलेट करणार आहोत. दिस इज द बेसिक आयडिया बिफोर गोइंग टू स्टडी परफॉर्मन्स ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण परफॉर्मन्स ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन त्याचं डेरिवेशन्स आपण बघणार आहोत.